श्री स्वामी समर्थ मंडळी, मकर संक्रांतीच्या दिवशी आपण एकमेकांना तिळगुळ देत असतो आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणत संक्रांतीचा सण साजरा करतो। या दिवशी तिळाला खूप महत्त्व आहे। मकर संक्रांती हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। अतिशय शुभ असा हा दिवस असतो। मकर संक्रांत सूर्याचे उत्तरायण आणि षडतीला एकादशी म्हणजे भगवान श्री हरिविष्णूंची तीळ वापरून विशेष सेवा। बघा, षडतीला म्हणजे 6 प्रकारे तिळाचा वापर करायचा असतो। तर तो कसा करायचा चला जाणून घेऊयात। 14 जानेवारीला आलेली आहे मकर संक्रांत। तर या शुभ दिवशी सर्वप्रथम सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर पांढरे तीळ टाकून त्या पाण्याने स्नान करावं। याला तिलाभ्यंग असं म्हटलं जातं। तिळाची पेस्ट करून उटणं म्हणून अंगाला लावावं। त्यानंतर देवांना अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून स्नान करावं। त्याच्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य आवर्जून द्यायची आहे। एक तांब्याचा तांब्या पाण्याने भरून घ्या। त्यामध्ये हळद, कुंकू, चंदन, अष्टगंध, फूल, छोटा गुळाचा खडा, चिमूटभर पांढरे तीळ टाकून सूर्याची 12 नावे घ्या किंवा ओम गृणेह सूर्याय नमः असे म्हणत अर्घ्य द्या। या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य देण्याला खूप महत्त्व आहे। नंतर पाण्यात तीळ टाकून पितरांना तर्पण द्या, पितरांचे स्मरण करा। त्याच्यानंतर स्वयंपाकात देखील तिळाचा वापर आपल्याला करायचा आहे। भाजीत चिमूटभर तीळ तुम्हाला टाकायचे आहेत। या दिवशी तिळाचा वापर करून तिळाचे हवन करायचे आहे। हवन कसा करावा तर एक छोटी मातीची पंती घ्या, त्यात 2 कापराच्या वड्या टाका आणि पांढरे तीळ टाकून तुम्हाला हे घरात प्रज्वलित करायचे आहे। त्यानंतर देवांना नैवेद्यामध्ये तिळगुळ दाखवा। त्यानंतर पुरणपोळीचा, तिळगुळाच्या पोळीचा नैवेद्य देवांना दाखवा। एकादशीचा उपवास जरी या दिवशी असला तरी तो आपल्याला असतो, देवांना नसतो। नियमाप्रमाणे आपण जे खातो तेच देवाला देतो, म्हणून आपण काय करतो मग एकादशीला फराळाचा नैवेद्य देवांना देतो। तर हा मकर संक्रांत सणाचा दिवस आहे। पुरणपोळीचा नैवेद्य देवांना दाखवा। त्या नैवेद्यामध्ये तिळगुळ ठेवायला विसरू नका आणि स्वतः तिळगुळ खा। षडतीला एकादशीला तिळगुळ आवर्जून खावा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।